आशा भोसले महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीय आणि जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सूर आज हरपला. निश्चितच अख्खा महाराष्ट्र, भारत आणि जग हळहळलं. या सगळ्यामध्ये त्यांच्या सुरांची मोहिनी, त्यांच्या स्वरांचं गारुड हे कायम जगभरात कायम राहिलेलं आहे. त्यांच्या गाण्यातली विविधता, त्यांच्यातलं असणारं एक वेगळ्या पद्धतीचं गायनातलं माधुर्य, या गोष्टींनी कायम एक कुतूहल निर्माण केलं. दीनानाथांचं पंचप्राणामधलं हे दुसरं अपत्य आणि त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे एकीकडे 1950च्या दशकात जिथे लता मंगेशकर, गीता दत्त, शमशाद बेगम ह्यांची एक सत्ता होती आणि अशा वेळेला स्वतःच्या स्वरांचा चेहरा घेऊन, स्वतःच्या सुरांचा एक वेगळी ओळख निर्माण करण्याची ताकद घेऊन आशा भोसले उभ्या राहिल्या. एस.डी. बर्मन, खय्याम, ओ.पी. नय्यर, राहुल देव बर्मन यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांसोबत, संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी केलेलं काम हे निश्चितच अजरामर आहे. म्हणजे ज्या पद्धतीची गाणी म्हणजे अगदी त्यांनी माझा बाळ या सिनेमातून खरं तर प्रवास सुरू केला. पण त्याच्या पलीकडे जाऊन मराठीतील भावगीत, सुगम संगीत, फिल्म संगीत ह्याच्या पलीकडे जाऊन गझल, वेगवेगळ्या पद्धतीची गायकी ही त्यांनी आत्मसात केली. फिल्मी संगीताला, बॉलिवूड फिल्मी संगीतातला असणारा जो प्रकार आहे, म्हणजे त्या उडत्या चालीची गाणी जी ओ.पी. नय्यर साहेबांसोबत केलेली आहेत किंवा अगदी खय्याम साहेबांसोबत केलेला उमराव जान असेल, त्यांनी गुलजार आरडी आणि आशाबाई यांनी दिल पडोसी हे सारखा केलेला एक वेगळा नॉन फिल्मी अल्बम असेल, ह्याच्या पलीकडे जाऊन इजाजत, लिबास ह्याच्यामधली गाणी असतील, आर डी बर्मन ह्यांच्यासोबत पिया तू अब तो आजा असेल किंवा दम मारो दम सारखं वेगळं गाणं असेल, ह्या सगळ्या गाण्यांनी म्हणजे अख्ख्या तारुण्यावर एक पद्धतीचं गारुड करणं असेल किंवा त्या पुढत्या चालीच्या गाण्यांनी हृदयाचा ठाव घेणं असेल आणि त्या संगीताला म्हणजे जिथे मन डोलायला लावतं तिथे शरीरही डोलायला लावेल अशा पद्धतीचा त्यांचा असणारा सूर हा तितकाच मोहक होता. काळानुरूप बदलणारी ही गायिका आणि काळासोबत सुसंगत राहून स्वतःच्या सुरांचं आणि स्वरांचं वेगळेपण जपणं हे आशाबाईंच्या संगीताचं, आशाबाईंच्या सुरांची खासियत म्हणता येईल. ज्या पद्धतीने आशाबाईंनी या पद्धतीने सगळं एक स्वतःचं साम्राज्य उभं केलं म्हणजे गझल सारख्या प्रकारात मिराजे गझल सारखा वेगळा अल्बम असेल, मग तो गुलाम अली साहेबांबरोबरचा असेल, अगदी हरिहरन साहेबांबरोबरचा असेल, वेगळ्या पद्धतीचा प्रवास हा कायम त्यांनी केलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे लाईव्ह शोज, लाईव्ह परफॉर्मन्सेस त्यांनी जगभरात केले, त्यामुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. त्याच्यामध्ये नक्षत्रांचे देणे ही आशा भोसले संगीत रजनी अशा पद्धतीचे असणारे 80च्या दशकातील त्यांचे बॅनर्स आणि त्यांचे होर्डिंग्ज आजही लक्षात आहेत. त्या उत्तम गायिका तर होत्या, पण त्या उत्तम नकलाकारही होत्या. त्यांनी त्यांच्या गायिकांबरोबरच त्यांच्या असणाऱ्या संगीत दिग्दर्शकांच्या, त्यांच्या संगीत शिकवण्याच्या लकबी, चाली ह्यांचं केलेलं जे नकला आहेत किंवा त्यांची असणारी गुणवैशिष्ट्ये आणि खासियत ही त्यांनी ज्या पद्धतीने विशद केलेली आहे, ते खरंच बहारदार आहे. आशाबाई ह्या कायम एक वेगळ्या पद्धतीच्या जाणीव संपन्न गायिका होत्या. त्यांनी स्वतः माईसारख्या एका सिनेमात अभिनयही केला. स्वतःला सतत ज्या पद्धतीने बदलत ठेवणं, काळानुरूप म्हणजे एकीकडे 90च्या दशकानंतर जिथे रिमिक्स होतंय आणि मूळ गाण्यांची व्हर्जन्स बदलली जातायत, अशा वेळेचा जो आरोप होता आणि जुन्या गायक मंडळींनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं, त्या सगळ्या स्टान्सला, त्या पावित्र्याला एक छेद देणारं आर डी बर्मन यांच्या निधनानंतर त्यांनी ज्या पद्धतीचं तिसरी मंजिलचं गाणं हे त्यांना ट्रिब्यूट म्हणून रिमिक्स फॉर्ममध्ये घेऊन आलं, तर काळाबरोबर सुसंगत असणाऱ्या गायिका म्हणून त्यांनी स्वतःचा एक वेगळा प्रवाह अधोरेखित केला. इतकंच नव्हे तर जिथे बॅकस्ट्रीट बॉईज आणि वेगळ्या पद्धतीची गाणी पॉप संगीत आणि पॉप कल्चरशी नाळ जोडली जात होती त्या तरुण पिढीची, अशा वेळेला कोडरेड सारख्या एका वेगळ्या ग्रुप बरोबर, त्या नव्या मुलांबरोबर त्यांनी कोलॅब केलं आणि त्यावेळेचं कोलॅब आणि स्वतःला त्या पिढीसोबत
एक स्वतःला व साचे में ढाल लेना आपण म्हणतो त्या पद्धतीचं त्यांचं असणं हे कायम एक वेगळ्या पद्धतीने मनाला उभारी देणारं, नव्या संगीतकारांना, नव्या गीतकारांना, अगदी श्रीधर फडकेंचं पहिलं गाणंही त्यांनी गायलं होतं. तर इथपासून ते अगदी ज्या पद्धतीने अदनान सामी मुंबईत आल्यानंतर त्यालाही त्यांनी ज्या पद्धतीने कुशन केलं होतं, त्याला ज्या पद्धतीने मदतीचा हात दिला होता, त्याच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवून संगीताच्या म्हणजे संगीताला किंवा सुरांनाही सीमा नसते म्हणतात. तर त्यांनाही म्हणजे सीमेपलीकडेही तेवढंच कौतुक आणि त्या पद्धतीची दाद ही कायम मिळाली होती. वेगळ्या पद्धतीच्या जाणीवसंपन्न गायिकेचा सूर म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येईल. वैयक्तिक आयुष्यातलं दुःख, एक घेतलेला निर्णय, लग्नाचा घेतलेला निर्णय, त्यासाठी उंबरठा ओलांडून जाऊन लग्न केलं आणि ते निर्णय ज्यावेळेला तो निर्णय चुकला, तो निर्णय फसला, अशा वेळेला कुठेही माघार न घेता आपल्या मुलांसोबत एकाकी पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी ती झुंज दिली आणि तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखाची झळ ही त्यांच्या गायकीवर पडली नाही, ही तितकीच महत्वाची बाब आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर खरं तर ज्या पद्धतीने आशाबाईंनी केलेलं काम आहे, त्याच्यामधला एक वेगळा कंगोरा म्हणून सांगता येईल, की आठवण म्हणून तर निश्चितच त्यांच्या वेगवेगळ्या आहेत, पण त्याच्या पलीकडे आशाबाईंनी खाण्याच्या ज्या त्यांच्या म्हणजे अगदी खवय्या होत्या त्या आणि त्यामधली म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं खाणं हे फार महत्वाचं आहे. आज त्या काळातले जे त्यांच्यासोबतचे सहगायक, गायिका, संगीतकार हे विपन्नावस्थेत आहेत, त्यावेळेला अर्थाचं असणारं नियोजन हे देखील त्यांनी उत्तम केलं होतं. दुबईतलं असलेलं त्यांचं हॉटेल असेल किंवा इथे असलेले आयफोन स्टोअर्स असतील, अशा पद्धतीच्या फ्रँचायझी घेऊन त्यांनी स्वतःला सक्षम करणं ही तितकीच महत्वाची बाब होती. कारण तुकाव्यानाचा संसार असं जे म्हटलं जातं, तो व्यापार हा त्या पद्धतीचा न करता आर्थिक नियोजनही त्यांनी तितकंच उत्तम पद्धतीने केलं होतं. खय्याम साहेबांची एक आठवण सांगावीशी वाटते. जेव्हा आशाबाईंचा एक मुलाखत करण्याचा योग आला, त्यावेळेला त्यांनीच सांगितलं होतं, की आत्तापर्यंत गात असताना सगळ्यात अवघड काय वाटलं तर उमरावजानची गाणी, असं त्यांनी सांगितलं होतं. उमरावजान ही तितकंच महत्वाचं आणि वेगळ्या पद्धतीचा सांगीतिक प्रवाहातलं तितकाच मैलाचा आणि महत्वाचा दगड म्हणून मानला जातो. जवळपास त्या रिहर्सलच्या वेळेला 90 ते 80 टेक्स एकेका गाण्याचे दिले गेलेले आहेत. फायनल गाणं रेकॉर्ड होतानाही 16 ते 17 टेक दिला गेलाय. उमरावजानची गाणी आज पुन्हा एकदा आशाबाईंची ऐकताना निश्चितच त्यामधला तो सूर हा वेगळ्या पद्धतीचा आहे, हे आपल्याला निश्चितच जाणवेल. ह्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला त्या रिहर्सल सुरू होत्या, खय्याम साहेबांच्या घरी जेवणाचा त्यांचा योग आला, त्यावेळेला आशाबाईंनी खय्याम साहेबांच्या पत्नीकडे एक तक्रार केली होती, की तुझ्या नवऱ्याला माझं गाणं खरंच रुचत नाही आणि नेमकं त्याला काय हवंय हे देखील तो सांगत नाहीये. अशा वेळेला त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी तो गाण्याचा सूर लावला, ते रियाज करत राहिल्या, त्याच्यावर विश्वास ठेवून त्या सगळ्या गोष्टी करत राहिल्या आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जाणवलं, की ज्यावेळेला ती अख्खी ध्वनिमुद्रिका बाहेर आली, त्यावेळेला आत्तापर्यंतचा असणारा त्यांच्या गाण्यातला स्वर आणि तिथे लागलेला सूर हा किती वेगळा आहे. ती गाणी काय धाटणीची आहेत, ती त्या पद्धतीची, त्या बैठकीच्या पद्धतीची गाणी व्हायला पाहिजेत. ह्यासाठीचा एक आवाज म्हणजे जिथे सॉफ्टवेअर किंवा कुठल्याही गाण्याच्या पद्धतीचा तांत्रिकदृष्ट्या इव्हॉल्व नसतानाही ती गोष्ट किती महत्वाची आहे आणि काय पद्धतीने ती गोष्ट घडतीये, हे सगळं पाहणं आणि त्या सगळ्यांसाठी कुठेही तडजोड न करता आपल्या सुरांशी इमान राखणं, हे खरं तर आशाबाईंनी दाखवून दिलं. काही दिवसांपूर्वीच तब्बू सोबतचा असणारा त्यांचा फोटो पब्लिश झाला होता आणि त्यावेळेला वाटलं होतं पुन्हा एकदा आशाबाई नवा शो घेऊन येतील आणि या तितक्याच तडफेने आणि त्याच ऊर्जेने, त्याच चैतन्याने आशाबाई गातील. पण काळाला हे मंजूर नव्हतं. त्यामुळे लेट्स अप आणि माझ्याकडून खरं तर आशाबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.